अकलूजवरून धाराशिवकडे जनावरे घेऊन जाणारा एक आयशर टेम्पो वैराग मार्गे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। माहिती मिळताच वैराग पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता रातंजण गावाच्या हद्दीतील फॉरेस्ट परिसरात सापळा रचला आणि काही वेळातच संशयित आयशर टेम्पो पोलिसांच्या जाळ्यात अडकला। MH14BJ078 क्रमांकाच्या या टेम्पोची पोलिसांनी तपासणी केली आहे आणि टेम्पोच्या आत जे दृश्य दिसलं ते पाहून पोलीसही सतर्क झाले। टेम्पोमध्ये तब्बल 11 जर्सी गायी आणि एक लहान वासरू दाटीवाटीने कोंबून नेलं जात होतं। जनावरांना हालचाल सुद्धा करण्यासाठी पुरेशी जागा नव्हती, चारा नाही, पाण्याची व्यवस्था नाही आणि औषधोपचाराची सुद्धा कोणतीही सुविधा नव्हती। चालकाकडे जनावरांच्या वाहतुकी संदर्भातील आवश्यक कागदपत्रे सुद्धा आढळून आली नाही। चालकानं आपलं नाव अशरफ मुख्तार मुजावर, वय वर्ष 23, राहणार ख्वाजानगर, धाराशिव असं सांगितलं। पोलिसांनी तात्काळ टेम्पोसह सर्व जनावरे ताब्यात घेतली। या कारवाईत 3 लाख रुपयांचा आयशर टेम्पो, 1,10,000 रुपये किमतीच्या 11 जर्सी गाई आणि 5,000 रुपयांचा एक वासरू असा एकूण 4,15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जप्त करण्यात आलेल्या जनावरांच्या सुरक्षित संगोपनासाठी मार्डी येथील शिवानंद चॅरिटेबल ट्रस्टच्या गोशाळेत पाठवण्यात आलाय। या प्रकरणी चालक अशरफ मुख्तार मुजावर याच्या विरुद्ध वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक अमोल कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। कारवाईत पोलीस हेड कॉन्स्टेबल संदेश पवार तसंच पोलीस हेड कॉन्स्टेबल अभिजित घाटे, पोलीस कॉन्स्टेबल सुखदेव सलगर, मुकुंद माळी, इरफान शेख, अमर गुरव आणि श्रीकांत कांबळे यांनी सहभाग घेतलाय। डायल 112 वर आलेल्या एका फोनमुळे वैराग पोलिसांनी अवघ्या काही मिनिटातच कारवाई करत 11 गाई आणि एका वासराची सुटका केली आहे।